गेल्या अनेक दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र तरी सुद्धा सरकार आणि आयोग दोन्ही सुद्धा या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीये, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. परिणामी या विद्यार्थ्यांवरती शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येते आणि जेव्हा हे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरतात त्यावेळी मात्र त्यांना पोलिसांकडून फरफटत नेलं जातं. जर अशी वेळ या विद्यार्थ्यांवरती आली तर या विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय एकतर कुठलाच पर्याय राहत नाही. त्यातही हे विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्याला सुद्धा कुठेतरी सरकारकडून हस्तक्षेप केला जातो. मग जर आंदोलन करणं हा जर या विद्यार्थ्यांचा गुन्हा असेल तर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या न्यायासाठी कुठल्या मार्गाचा उपयोग करायचा. दुसरी गोष्ट, राज्यसेवेतून क्लास 1 क्लास 2 ची पदं भरली जातात. मात्र असं असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना त्याचसाठी रस्त्यावरती येण्याची वेळ लागते. याचं कारण नेमकं काय आणि या सगळ्या संदर्भात आज आपण विशेष भारीच्या या पॉडकास्ट भारीमध्ये चर्चा करणार आहोत. मात्र यातही महत्वाची गोष्ट अशी, ज्यावेळेस आम्ही या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, अडचणी काय आहेत, हे सगळं समजावून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळेस या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमची कुठल्याही प्रकारे ओळख समोर आली नाही पाहिजे किंवा आमचे चेहरे दिसले नाही पाहिजे, जेणेकरून आम्हाला भविष्यात कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागू नये. म्हणजे एवढी भीती या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आता ही भीती नेमकी कशामुळे? जे विद्यार्थी उद्या या महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहेत त्या विद्यार्थ्यांवरती ही भीती मनात घेऊन या विद्यार्थ्यांनी जगायचं का? क्लास 1 क्लास 2 ची पदं राज्यसेवेसारख्या या परीक्षेतून भरली जातात आणि त्याच विद्यार्थ्यांना आज भीतीच्या छत्रछायेमध्ये राहावं लागतंय का? सविस्तर चर्चा करूयात या विद्यार्थ्यांसोबत. मात्र कुठेही या विद्यार्थ्यांची ओळख आपण समोर आणत नाहीये. या विद्यार्थ्यांचं नावही कुठे समोर येत नाहीये. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, तक्रारी काय आहेत, थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.